मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी फक्त सणाची माहिती नाही तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. गुढीपाडवा, मराठी नववर्षाची सुरुवात. पण तुम्हाला माहिती आहे का, हा दिवस इतका पवित्र का मानला जातो? ही फक्त परंपरा नाही, ही कथा आहे सृष्टीच्या सुरुवातीची. पुराणानुसार एक वेळ अशी होती जेव्हा काहीच नव्हतं. ना आकाश, ना पृथ्वी, ना सूर्य, ना चंद्र. सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अनंत शांततेत एक शक्ती होती, ती म्हणजे ब्रह्मशक्ती. आणि त्या ब्रह्मशक्तीतून प्रकट झाले सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मदेव. असे सांगितलं जातं की चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. तोच दिवस म्हणजे गुढीपाडवा. मित्रांनो, विचार करा, आपण जे नवीन वर्ष साजरं करतो ते फक्त कॅलेंडर बदलत नाही, तर ती सृष्टीच्या जन्माची आठवण आहे. त्या दिवशी ब्रह्मदेवांनी वेळेची सुरुवात केली. दिवस रात्र निर्माण केले, ऋतू निर्माण केले, जीवन निर्माण केलं. म्हणूनच गुढीपाडवा हा दिवस नवीन सुरुवात, आशा आणि सर्जनशीलतेचा दिवस मानला जातो. मित्रांनो, पण ही कथा इथेच संपत नाही. गुढीपाडव्याशी संबंधित आणखीही बऱ्याच कथा आहेत. ती म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा वध केल्याच्या विजयाने उत्साहित होऊन अयोध्या नगरीत थाटामाटात प्रवेश केला. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच दिवस. म्हणून अयोध्येतल्या नगरवासियांनी आपल्या निवासस्थानावर गुढ्या उभारून जो आनंद उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला, त्या दिवसाची आठवण म्हणून आजही चैत्र शुद्ध प्रतिपदेला आवर्जून गुढी उभारली जाते. मित्रांनो, या कथेत एक खोल संदेश दडलेला आहे. राम म्हणजे धर्म, रावण म्हणजे अहंकार आणि गुढी म्हणजे धर्माचा विजय. म्हणूनच गुढी उभारताना आपण मनात एक संकल्प करतो, आपल्या आयुष्यातील वाईट सवयींवर विजय मिळवण्याचा आणि आपल्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचा. तसेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा दिवस. या संदर्भात एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. ती अशी: प्राचीन काळी चैदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या कारकिर्दीत सारी प्रजा सुखी समाधानी होती. परंतु पुढे वसू राजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्येसाठी अरण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र अतिशय प्रभावी झाला. प्रसन्न होऊन त्याने वसूला वैजयंतीमाला, विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राज्यात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली. वसूने देवेंद्राची आज्ञा शिरसावंत मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवली. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला. हा सण साजरा करण्यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. ते असे की नारद मुनींचे 60 मानसपुत्र हीच 60 संवत्सरे असून प्रत्येकाचा वर्षारंभ या दिवशी केला जातो. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, कितीही अंधार असला, कितीही संकट आली, तरी एक दिवस प्रकाश नक्की येतो आणि तो दिवस म्हणजे तुमच्या आयुष्यातील गुढीपाडवा. मित्रांनो, आता आपण एका सुंदर आध्यात्मिक अर्थाकडे पाहूया. गुढी का उभारली जाते? गुढी म्हणजे आपल्या आयुष्यातील विजय. गुढी म्हणजे आपल्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा. गुढी म्हणजे आपल्या मनातील नवीन आशा. जेव्हा आपण गुढी उभारत असतो तेव्हा आपण फक्त एक काठी आणि कापड उभारत नाही, आपण उभारत असतो आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त बाहेरचा उत्सव नाही, तो एक आतला बदल आहे. तुम्ही गुढी उभारताना तुमच्या मनात एक नवीन सुरुवात होते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी नवीन कामे सुरू करतात, कारण हा दिवस शुभ मानला जातो. पण इथे देखील एक रहस्य आहे. सगळे लोक गुढी उभारतात, पण काही लोकांच्या आयुष्यात खरोखर बदल होतो आणि काहींच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. असं का होतं? कारण गुढी फक्त बाहेर उभारली जाते, पण आतल्या मनात बदल होत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर गुढीपाडव्याचा फायदा घ्यायचा असेल
तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. गुढी फक्त घराबाहेर नाही तर आपल्या मनात उभारावी लागते. या संदर्भातील एक कथा अशी की महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात सर्व काही होतं, पैसा, घर, सुविधा. पण तरीही त्यांच्या आयुष्यात समाधान नव्हतं. घरात सतत भांडणे, मनात अस्वस्थता आणि काहीतरी कमी असल्याची भावना. प्रत्येक वर्षी ते गुढीपाडवा साजरा करत असत, गुढी उभारत असत. पण काहीतरी वेगळं होतं. त्यांच्या शेजारी एक दुसरं कुटुंब राहत होतं. साधं जीवन, कमी पैसा, पण नेहमी आनंदी. त्यांच्या घरात हसू होतं, शांतता होती. हे पाहून पहिल्या कुटुंबाला नेहमी आश्चर्य वाटायचं. एक दिवस त्यांनी शेजाऱ्यांना विचारलं, तुमच्या आयुष्यात इतका आनंद कसा? शेजाऱ्यांनी फक्त एकच उत्तर दिलं, आम्ही गुढी फक्त उभारत नाही, आम्ही ती जगतो. मित्रांनो, हे ऐकून ते थोडे गोंधळले. गुढी जगतो म्हणजे? तेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं, गुढी म्हणजे फक्त काठी आणि कापड नाही, ती एक ऊर्जा आहे. जेव्हा आपण श्रद्धेने गुढी उभारत असतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण जर आपण ती फक्त परंपरेसाठी उभारली तर तिचा खरा परिणाम मिळत नाही. मित्रांनो, यालाच आपण आजच्या भाषेत एनर्जी व्हायब्रेशन असे म्हणतो. आपल्या घरात जे वातावरण असतं तेच आपल्या आयुष्यावर परिणाम करतं. जर घरात राग असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते. जर घरात प्रेम असेल तर सकारात्मक ऊर्जा वाढते. मित्रांनो, गुढीपाडवा हा दिवस आपल्या घरातील एनर्जी रिसेट करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही काय विचार करता, कसा भाव ठेवता, ते पुढच्या संपूर्ण वर्षावर परिणाम करतं. म्हणूनच या सणातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. तो म्हणजे नवीन सुरुवात करण्याचा, धैर्य ठेवण्याचा, जुने दुःख विसरण्याचा आणि नवीन आशा घेऊन पुढे जाण्याचा. गुढी उभारताना आपण फक्त एक परंपरा पाळत नाही, तर आपण आपल्या आयुष्यात विजय आणि सकारात्मकता आमंत्रित करतो. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, या गुढीपाडव्याला तुम्ही फक्त गुढी उभारणार आहात की तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करणार आहात? जर तुम्ही मनापासून एक संकल्प केला तर हा सण तुमचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून मित्रांनो, या गुढीपाडव्याला एकच संकल्प करा की आपण सकारात्मक राहू, प्रयत्न करत राहू आणि कधीही हार मानणार नाही. कारण खरा विजय तोच असतो जो आपण आपल्या आयुष्यात मिळवतो. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष आनंद, समृद्धी आणि यशाने भरलेले जाओ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.